आला आणि सांडा वावगीच उपाधी आली की मनुष्य दुःखाला कारणीभूत होतो. हे शास्त्राचे प्रमाणे मला तिकडे जायचं नाही. ऐका, सर्वस्व गमावणं काय असतं याच्याकरता एक 7-8 वर्ष पाठीमागे घेऊन जातो. दृष्टांत शपथ गुरुजी माझा सिद्धता पटवून देण्याकरता वक्त्याला अतिशयोक्ती अलंकारामध्ये क्षम्य आहे की ते क्रियामान पटवून देण्याकरता त्याला ती संस्थेच्या नियमाप्रमाणे सिद्धता सांगतो. सगळी जाणकार मंडळी, 7-8 वर्षापूर्वीचा प्रसंग. कोल्हापूर वासी जर कोणी असेल तर का, पंचगंगेला महापूर आला होता. त्यावेळेस असणारं जनावर सर्वस्व पणाला लावून जे वाहून गेलं, या वर्षी पंजाबची अवस्था झाली ना, तशी त्या पंचगंगेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था झाली होती. सर्वस्व गमावणं काय असतं याच्याकरता उदाहरण सांगतो. ऐका, दिवसभर काबाड कष्ट केलेले शेतकरी थकून घरी आला, आपले दोन्ही बैल जुवाला बांधली आणि जेवण केलं आणि झोपी गेला. गुरुवारी चैतन्य महाराज पाठाला सांगायचे, खरा शेतकरी तो आधी झोपतो मग पडतो. आता बरेचसे शेतकरी ऑनलाईन असतात, शेतकरी बरेचसे ऑनलाईन असतात. आता चालू कीर्तन सुद्धा ऑनलाईन सापडते. सोशल मीडियाने एवढा बाजार उठवला, ते सोशल तेवढाच वापरला पाहिजे कीर्तनकारांना सुद्धा. मला त्या दिवशी धक्काच बसला. इंदिरकर बाबांना तुमच्याकडे सेवाचे फोन केले, म्हणलं बाबा तुमचीच क्लिप आली, तुमच्यावर हार टाकलाय. बाबा म्हणे फक्त ती आठवायचीच राहिली, आता बाकी काही नाही. पहिल्या दिवशी तुमच्या आले, दुसऱ्या दिवशी माझा फोन झाला, माझ्यापासून जवळ ते पेटवायचेच राहिले. जाऊ दे, मी जिवंत आहे ना, तू नको टेन्शन घेऊ, तू जिथं जाणार आणि तिथंच होतो मी. मग मला कळलं की बाबा इथं होते. मला सिद्धता काय म्हणतात ते बारकाईने श्रवण करा. संध्याकाळी झोपी गेला आणि पहाटे सगळीकडे असणारी विद्युत पुरवठा खंडित झाला आणि एकच हाकार झाला, जीव वाचवा, जीव वाचवा, जीव वाचवा. त्याने रक्ताची दोन्ही लेकरं उचलली, पत्नीला उठवलं. घरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी झालं होतं. दिसेल त्या वाट दिसेल त्या दिशेने निघाला गाड्या. दिवस उगेपर्यंत एका विशिष्ट डोंगराच्या कठडीला गेला. त्या ठिकाणी सुटकेचा श्वास सोडला. सगळी माणसं एका बाजूला आली होती. कर्म धर्म सहगाने प्रसंग असा ओढावला की त्या पद्धतीनं विठाला विठाला त्याच्या दिवस उगल्यावर लक्षात आलं, रक्ताच्या नात्याची सर्व वाचवली पण जीवाच्या नात्याची दोन्ही लेकरं गाडीला बांधलेले राहिले. म्हणून त्याने प्रशासनाला विनंती केली, मला पुरात का होईना जाऊ द्या, माझ्या लेकरांना सोडवण्याकरता, माझ्या जीवाचं काय होईल ते पण माझे लेकरं वाचवण्याकरता मला जाऊ द्या. तर शेवटी असणाऱ्या प्रशासनाला त्यांच्या प्रोटोकॉल नुसार कार्य करावं लागतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं परवानगी नाही. त्यापैकी गुरुजी एका बैलानं फिरून 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 आपली गाठ सोडली होती आणि एका बैलाला अशी काळगाठ बसलेली होती. त्यानं 8 वाजेपर्यंत पाण्यामध्ये फिरण्याचा प्रयत्न केला मायबाप, पण ती वरती दिसणारी शिंग पाहून शेतकरी हंबरला फोडत होता. गड्या रक्ताची वाचवली पण जीवाच्या नात्याची दोन्ही राहिली, एक तरी वाचला नाही. विश्वाच्या मालकाला विनंती करत होता, माझं सर्व जरी गेलं मी तुझ्याकडे काही मागणार नाही, पण माझ्या लेकराच्या केसाला धक्का लागू दे नको मायबापा, आयुष्यभर तुझी वारी कधी चुकणार नाही. पण शेवटी नियतीचा खेळ होता महाराज. 8 वाजेपर्यंत बैलाने प्रयत्न केला. फिरता 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 असणारा पाय चाकामध्ये अडकला आणि आर्या पाठ्यामध्ये पाय अडकल्यानंतर मोडला गेला. आता पाण्याच्या वरती दिसणारी शिंगे निस्ती नाबूद झाली होती. 2 दिवस पाणी आटेपर्यंत तरी विनंती करत होता, पुढे कवना माझा लेकरू जिवंत असू द्या, जया गणा तुझ्या आयुष्यभर उपवास उपकार विसरणार नाही. 2 दिवसाने थोडस पाणी ओसरलं, थोडासा चिखल झाला. 5 वर्षाचं लेकरू जसं चिखलात पळवलं गुरुजी, त्या पद्धतीने ती पावलं घराकडे थिरकली. पण घराजवळ गेल्यानंतर 100 वर्षाची पावलं जशी लडखडावी ना, तशी चिखलामध्ये गुडघे टेकले, हंबरडा फोडला. कारण त्याचं लेकरू त्याच्या डोळ्यात देखत असणारं मरण पावलं होतं. 2 दिवसापूर्वी भाद्रपद पोळा होऊन गेला होता. त्या मेलेल्या मोठ्या जीवाचे बोल मालकाकडे होते, गडा तुझ्या बोटानं लावलेला हिंगळ आजही तसाच चमकत होता, तुझ्या हातानं बांधलेला घुंगराचा गंडा आजही पाण्यावर तसाच खळखळून वाहत होता, तुझ्या शेताचा गाडा ओढताना मला कधी दम लागला नाही, पण निर्दयी निसर्गापुढे माझा काही दम टिकला नाही. मी जरी मेलो तरी खचू नकोस, या गाड्याला दुसरा सर्जा झोपून पुन्हा शेतावर जायला चुकू नकोस. माझ्या आठवणीत एखादं झाड लाव गड्या, त्या सावलीत कधी बसला ना पाठीमागे बघ, हा सर्जा आशीर्वादाने तुझ्या पाठीशी उभा असतो. महाराज काही भागांमध्ये गुरुजी आपल्याकडं काडी काडी करून उन्हाळ्यामध्ये जनावर जगावं लागतात पठार भागामध्ये, पण नियतीचा निसर्ग जर कधी पोपला ना एका क्षणात सर्व निस्ते नाबूद होतं. मी शपथ म्हणत नाही, तर त्या गाण्याचे बोलत कसे ते ज्या असणार त्याला जुळतात बघा. करा पदरानं देवा जळाला शिवार, तरी नाही धीर सांडला, खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला.
साकार हाडी रूपानं त्या शेतकऱ्यासारखं सर्वस्व अर्पण करणाऱ्या भक्तांच्या घरी तो जगाचा मालक कामे न सांगता करतो अभंगाच्या पहिल्या कोणत्या भक्तांच्या घरी जे सर्वस्व अर्पण करतात अशा भक्तांच्या घरी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोणती कामे याचा भाव मला मांडायचा आता ऐका. देव न सांगता कामे करतो हे जरा न पटण्यासारखं आहे, कारण सहज भेटत नाही ना. वस्तामी वैकुंठी योगी नामरोधर मज भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठमी नारदा तोमी वैकुंठी भानुबिंब एक परी योगियाचे मानसने कुमरडून जाय परी तयापासी पांडवा मी हरपला घेऊ सभा जेथे नामघोष बरवा करते माझा माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा तेथे पण जो मज होय अनन्य भावे शरण तेव्हा तेव्हा सहज येईल इतकं सोपा वाटला का. रंग नाही रूप नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तुझी रघुराया मय गुलाम तेरा. कसं काय संतांच्या घरी राबत असेल याचा भाव नीट आहे का. त्यांनी जीवनातलं सर्वस्व पारमार्थ्याला समर्पित केलं होतं आणि आपण जीवनातलं काही सुद्धा समर्पित करत नाही. आपल्या धोत्राला गाठी बँकेत कुठे दानपेटीत रुपया टाकीतून देवा लाख मागत होतो एवढा येडा वाटला. आपण संसारातलं सर्वस्व देवाला देत नाही, त्यांनी सर्व दिलं होतं. संसाराच्या नावे संसाराच्या नावे संसाराच्या
वाढत हा पुण्य आपला शून्य शून्य जोडायचा प्रयत्न करतो. 10 नाही जाऊ द्या, नाही होईल आपल्या गरजेपुरतच ठेवू. 10 वाजले ना, त्यामुळे 10 पर्यंत मिळालंय. म्हणून ते त्या पद्धतीने. म्हणून तर काही माणसं सहज पूजनीय बनत नाही. त्यागाशिवाय आणि समर्पणाशिवाय कोणताच व्यक्ती पूजनीय बनत नाही, क्षेत्र कोणते असू दे. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणून तर काही माणसांना बघितलं पायातली चप्पल काढावी वाटते, आणि काही माणसांना बघितलं पायातली चप्पल काढावी वाटते. नाही कळलं? एखादा पूजनीय महात्मा बघितला ना सर, तर पायातली चप्पल काढावी वाटते. आणि एखादा माणूस अनावधानाने बघितला ना, याला कोणताच मार चालणार नाही, पायातली चप्पल काढावी वाटते. क्रिया आणि क्रियामान कार्यार्थी भाव भेद दर्शवतो. तर स्वरूपाचं साधन आहे. देव न सांगता कामे करतो. कोणती कामे करतो हे मी 100% 5-10 मिनिटात मांडणार आहे. पण देव जर न सांगता करत असेल तर माणसात काहीतरी प्रकार 100% असणार आहे. माणसात 3 प्रकार आहे. गुरुवारी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सांगायचे, माणूस एकतर सांगकामे असेल, नाहीतर बिनकाम्यातही असेल, नाहीतर वाढाव काम्यात 100% असेल. आता एक वर्तन तुमच्या करता थोडं मी काकड्यातली पूर्ण यादी देतो कोणती कामे करतो, ती घाबरू नका त्या पद्धतीने. पण हे पटण्याकरता आधी सिद्धता करतो. सांगकामे असेल, दृष्टांत शपथ. सासरी जाणाऱ्या मुलीला आईनं सांगितलं, बाळा कोणतेही काम चुकलं, सासू ओरडली, फक्त म्हणायचं आत्याबाई अगदी बरोबर असंच घडायला पाहिजे. तिने पाठच केलं. सासरी गेली, कोणतेही काम चुकलं, सासू ओरडली, ती म्हणते आत्याबाई अगदी बरोबर असंच घडायला पाहिजे. तर 2 महिन्याने सासूला चिकनगुन्या झाला. तर झाला त्याला मी काय करू? आणि ती अंथरुणाला खिळून पडली. ती म्हणे खिळून पडण्यापेक्षा मेलेलं बरं. मग तिने सांगितलं, नाक्यावरून जे थोडस कृषी सेवाचं दुकान आहे त्यातून एक थंडाची बाटली घेऊन ये. ती मी कृषी सेवातलं थंड जरा अवघड असतं, सिटी कडे एवढं सहन पडत नाही, ते जरा खतरनाक असतं. ती तेवढी घेऊन ये, तुझ्या हाताने मला पाजावं आणि मी मरावं. मग हिना गप मारावं ना. ही म्हणे आत्याबाई अगदी बरोबर असंच घडायचं. याला म्हणतात सांगकाम. दुसरा प्रकार आहे बिनकाम. बरोबर हे बाबा सांगायचे. एक बिनकामे होता, आणि ते रोज सकाळी उठलं का चादर घोंगडी टाकायची झोपायची. त्यावेळेस त्याला एक मित्र भेटला. म्हणला काय करतो? सकाळी उठतो, चादर घोंगडी टाकतो आणि झोपतो. म्हणला तुम्हाला एक काम कर, हे वागणं बरं नव. पुण्याकडचा होता आपल्या. वागणं बरं नव. म्हणलं मग काय कर, 10,000 घे. तुम्हाला 10 मध्ये काय होतील? बिनकामेच होतं. ते म्हणे 1 लाख होतील. तुम्हाला 1 लाख झाल्यावर काय करायचं? ते म्हणे 1 लाख झाल्यावर आणखी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची, 10 लाख होतील. बिनकामे. 10 लाख झाल्यावर काय करायचं? 10 लाख झाल्यावर आणखी काहीतरी उद्योगधंदा व्यवसाय वाढवायचा, कोटी होतील. तुम्हाला कोटी झाल्यावर काय करायचं? कोटी झाल्यावर आता कोटी धावायचं. म्हणला अजिबात धावायचं नाही. पुढे शांत बसायचे. नोकर चाकर सगळे अपडेट मध्ये ठेवायचे. सगळ्यांना सगळी कामं रात्री सांगायचे. सकाळी उठायचं, चहा पाणी घ्यायचा, घोंगडं टाकायचं, टीव्ही चालू करायचं आणि झोपायचं. तो म्हणला मग आता काय करतोय? आता हेच करतोय. आणि एवढं करूनही याला वाहिना उद्वेग मला सांग, याला बिनकामे म्हणतात. आणि वाढाव कामाचा दृष्टांत लय सोपा आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणे कोणाच्या बाबांचा दृष्टांत ते सांगायचे. सिद्धार्थ असणारा दृष्टांत सांगायचे. ते म्हणे वाढाव कामाचा जुना दृष्टांत सांगायचे. एकाने नोकर ठेवला म्हणे, आणि म्हातारी आजारी पडल्यानंतर त्याला त्या काळात जुन्या काळामध्ये 1000 रुपयाची नोट दिली. तर नोकर जुन्या म्हणला, दृष्टांत जुन्या म्हणला, 2000ची नोट कशी चालेल? सांगणारा धोरणात पाहिजे ना. तुम्ही माझ्या बुद्धीवर शंका घेणार ना. 1000चीच नोट दिली. त्याला सांगितलं औषधे घेऊन ये. ते नाक्यावर गेलं, त्याने औषधे घेतले. पण येताना त्याला मैतीचं दुकान दिसलं. त्याने घागर, बुक्का, गुलाल, अगरबत्त्या सर्व घेतलं. आल्यावर मालकाने विचारलं औषधे दे. हात पुढे केला. उरलेले 500 दे. त्याने माहितीच्या सामानात हात पुढे केला. तुला काही डोकं आहे का? मला मालक तुम्हाला डोकं नाही. मालक मला तुला ठेवलं हे डोकं नाही. काय? आणि विचार असा केला, मला घरी जाईपर्यंत जर म्हातारे जिवंत असले तर काय द्यायचे? औषध. आणि मला जाऊस तर जर म्हातारे गेली तर पुन्हा कोणाला जावं लागणार आहे? ही वाढाव काम्या आहे. देव सांगकाम्या नाही, देव बिनकाम्या नाही, देव वाढाव काम्या नाही. देव भाव दे कोणी असणारा तिष्ठत असतो. हा त्याचा स्वभाव आहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे.
36 वर्ष न सांगता करी. याच्यापेक्षा खाली येऊन बोलू. कावडीचं सोडा, चंदनाचं सोडा, मला वाटतं मडके बनवण्याचं सुद्धा सोडा, पण खालच्या दर्जाची कामं सुद्धा जगाच्या मालकाने बाळंतपणासारखी करावी, त्याचा भाव संप्रमित. चोकोबाची बहीण झाला शारंगर, चोकोबाची बहीण झाला शारंगर, बहिणी उघडादार हाका मारी, बहिणी उघडादार हाका मारी, झाला शारंगर, चोकोबाची बहीण झाला शारंगर. एवढ्या खालच्या दर्जाची कामं. कोणती कामे? घरी गेल्यावर अभंग वाचा. उच्च नीच काही नेले भगवंत, निष्ठ भाव भक्ती निर्गुणिया, दासी पुत्र कान्या विदुराच्या बक्षी. त्या घरी सजन घासाया चोखा मिळण्या संगे, मला वाटतं माळ्या सावत्यास ही सर्व कामे न सांगता करी सर्व कामे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं काय देतात? तो जगाचा मालक त्या पद्धतीनं दुसऱ्या चरणाचा फक्त भाव सांगतो आणि पुढे जातो. सातवीला राही हृदय संपुष्टी आणि बाहेर दाखोटे मूर्ती उभा. कोणा करता? मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये 2 महिला संतांना विशेष त्रास झाला, जनाबाई आणि मीराबाई. जनाबाईच्या बाबतीमध्ये महाराज भक्ती करून सुद्धा इतका त्रास. काय होता? विश्वासा मालक जनाबाईला दळू लागायचं. काय भजन कोण असतं जनाबाई? आपल्या जनाबाई सारखं असतं का? आपली जनाबाई खाती सासरचं गाती मायाचं, बरोबर आहे का नाही? आपली खाती सासरचं आणि गाती माहेरचं. आपल्या जनाबाईचं आता मी त्र्यंबकच्या वारीमध्ये बघितलं, बऱ्याचदा जनाबाईंकडेच माईक होता. त्यांच्या गवळणी ऐकले का दिंडी सोडून निघून जावं वाटतं. मी 30 वर्षाचा झालो, मला ती म्हातारी होती आमच्या दिंडीमध्ये. मी पहिल्या वर्षीपासून तीच गवळण, बाई ग तुझा कृष्ण का ना बाळता ना. आणि या वर्षी बोलूनच टाकलं, म्हणजे म्हातारी मी 30 वर्षाचा झालो ना, तो केवढाच राहिला. बरे नाही भजन ते ओंगाळवाणी जनाबाई गोड भजन म्हणतात ना, ते धोका दिला मला. नाही तर मी 4च्या डबलला म्हणणारा माणूस शिकला. मला गायन माझा मूळ किडा आहे मराठी भाषेत. मला कोणत्याही स्वरात सांगा, त्यांना माहिती कधी नेमकी चांगल्या उतारालाच ब्रेक फेल होतो. एवढा मोठा मंच जिथं खरं गायचं तिथंच धोका दिला. त्याला काय हरकत नाही, आवाजाचा म्हणलं मी, त्याला पुढे घेऊन जायचंय, मला सिद्धता मांडायची होती. जनाबाई जीव शिवदानी कोणते ग प्रपंचाची नेते ग, पावनी पाची गोटे तू एरे बा विठ्ठला, तू एरे बा विठ्ठला विठ्ठला, सुंदर माझे जाते ग फिरते होते कानार. इतकं गोड भजन म्हणत होतं महाराज. पण एक दिवस देवानेच परीक्षा घेतली. देव चांगल्याचीच परीक्षा घेतो. म्हणून तर कलियुगामध्ये त्रास चांगलाच मार्ग झालाय. नास्तिकाच्या कोण कधी वाट्याला जाईल? आणि नास्तिकाचं काही माणसं रोज भेटतात, महाराज किती चांगलं वागलं का त्रासाचे हो. महाराज त्याला फॉर्म्युला आहे आपल्याकडे. जर तुम्ही म्हणणार ना किती चांगलं वाजून त्रास होत असेल तर माझा फॉर्म्युला घेऊन जा. सोपा फॉर्म्युला, चांगल्यालाच त्रास होतो याच्याकरता. एक लाकूड घ्या, 2 सेंटरिंगचे खिळे घ्या लांब, आणि हातोडी उसणी घ्या, पैसे घालू नका. फॉर्म्युला फेल गेला मला फोन करशील. आणि ते दोन्ही खिळे त्या लाकडात ठोकण्याचा प्रयत्न करा. आता एक खिळा सरळ चाललाय आणि एक वाकडा झाला, तुम्ही कोणता ठोकणार? हा, सरळ. मग सरळ व्यक्तीला समाजात ठोकतात. नावाने आवडे बोलून नेले अवघड. एवढ्या वयात इकडे का मग कुठपर्यंत ठोकतात? त्या खिळ्याला कुठं ठोकणार तुम्ही? जोपर्यंत तो लाकडा जात नाही. त्याचं स्थान पक्क झाल्यानंतर त्याला भीती आहे का? अजिबात नाही. त्याला थोडेसे आघात सहन करावं लागतं. म्हणून नंतर आपला मोर्चा पुढे वळतो वाकड्याला. वाकड्याला काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं? सरळ नाही करत, त्याला मागच्या हातोडीचा वापर करून काढून टाकतात. नाही कळलं? सरळ माणसाच्या बाबतीत किती दुःख आले तरी ते तैसेचे बैसून सेवसावे, देव तयाला शिक्षा देईल म्हणून योगीचं बैसावे, ही नीती आहे. सांगतो ऐका. देवानं जनाबाई चक्रा दळता दळता सर्व वस्त्र अलंकार विसरून गेला, गोधडी घेऊनच गेला. मला विटेवर उभा राहिलं, बडव्यांनी ओळखले, गोधडी आधार कार्ड लिंकिंग गेला दुबणाना कोणी. आणि जनाबाईला साखळा दंडात बांधण्यात आलं. विचारलं शेवटची इच्छा काय? जगाच्या मालकाचं तोंड बघायचं. चोर तो चोर वरून शिरजोर. आपलं न्यायशास्त्र आडवं येतं महाराज, नाहीतर आपल्या न्यायशास्त्राच्या प्रोसिजरने शिक्षा द्यावं लागते. नाही तर आजीवन कसा कधी शूटआउट वडाळा केला असता. एवढ्या दिवस काय सांभाळायची गरज होती आपल्याला, पण आपलं शास्त्र आडवं येतं ना,
त्या पद्धतीने जावं लागतं. जनाबाईला प्रांगणात आणण्यात आलं आणि विश्वाच्या मालकानं खाली मान घालावे, भक्तीचं ऋण आहे का. जनाबाईने विश्वाच्या मालकाला शिव्या द्यायला सुरुवात केला. आपल्याला देवाची शपथ घातली तरी चुकीचं काम करत नाही आपण, खरं खोटे. विश्वाच्या मालकाला शिव्या द्यायच्या. तुम्ही मालकाला देऊ नका, पण देऊन बघा फटके पडतील. म्हणूनच म्हणतात तिने मला शिवी दिली हो. काही लोक इतके विचित्र आहे महाराज, घरी चहा प्यायला येतात. महाराज तुमच्या पाया पडून सांगतो, मी त्या पाया पडतो तरी माझं ऐकत नाही. येण्याची पाया पडून तुझं ऐकणं ती बाबाचं ऐकन का. कोणते प्रश्न विचार, एवढं तर बहाणं असलं पाहिजे का. काय विचारावं कर्मधर्म सेवकांना. जनाबाईनं देवाच्या जगाच्या मालकाकडे बघितलं, विश्वाच्या मालकाला शिव्या द्यायला सुरुवात केली. गुरुरे बोधे बाबा अशी गोड चाल म्हणायची, आपण खाली म्हणण्याचा प्रयत्न करू. 2 मिनिटं सगळ्यांना वारकरी एवढे फडकरी म्हणलो 5 त्या पद्धतीने वाजलो. मला जमन तेवढं म्हणून बघा. पुण्यवंत पाणी केलं. आणि मीराबाईला ज्यावेळेस विष पाजला त्यावेळेस विश्वाच्या मालकानं स्वतःवर उडावून घेतलं. विष का प्याला राजाजीने भेजा पिवत मीरा हसी रे पद घुंगरू पामते मीरा नाची रे साठविला राही हृदय संपोष्टी हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला म्हणून साठविला राही हृदय संपुष्टी. आणि मीराबाई करता मूर्ती स्वरूपाने विश्वप्राशन केलं. बाहेर धाकोटी मूर्ती उभा असं काय केलं असेल त्यांनी. असणारा नामाची या साडे आळवितो देवा भक्तीची या मापे मोजितो अनंता. कोणत्या नामस्मरण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी एकदा प्रेमाने हात वरती करा. माझे 5 मिनिटं राहिले फक्त. सरळ करायचे, सरळ एकदम. कोणी चित्रीकरण असेल तर घ्या, गोड लाईव्ह देखावा त्या पद्धतीने सरळ करा. सरळ असे ते आमण्यापासून टन मारलं पलीकडच्या गोडांचे येड्यावळे वाढलेले सोडू नका. असे सरळ वरती करा. माझा चांगला स्टडी आहे महाराष्ट्रामध्ये. सर्वांनी असेच बसा. मी जातो आता.
रित्या नाही, म्हणायला सोमये प्रमाण अंमलात आणायला कठीण जातात. त्यामुळे शहाण्या कीर्तनकाराने लांबू नये, कारण शहाण्या डॉक्टरने एकाच खेपेत पेशंट नीट करू नये, दवाखाना बंद पडण्याची दाट शक्यता असते. हे आपल्या आपल्या कॅम्प. फक्त 5 मिनिटं घेणाऱ्या अभंगाचा भाव मांडण्याकरता माझी वेळ संपली. ऐका. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतीला रोकडे मनोरथ केव्हा. कामुक वनामध्ये ज्यावेळेस अर्जुनाने इच्छा केली सुभद्रा पाहिजे होती, तेव्हा सुभद्रा झाला. भरपूर गप्पा मारल्या आणि शेवटी जाताना सांगितलं मला काहीतरी भेट द्या. म्हणून देवाने दिलेली नवरत्नाची अंगठी अर्जुनाने सुभद्रेला दिली. तो दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. काम पटवले पाहिजे धरून सांगणे साहेब. काय भारतीय संस्कृतीकडे नेऊन घातली ना, कशाला काय पाश्चिमात्य संस्कृती. ह्यामुळे तर आपल्यावर अशी फाना काढून बसलेले. मी जाती विष पेरण्याकरता आलेलो नाहीये, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, पण आपली संस्कृती किमान आपण जपता आली तरी आपण भाग्यवान आहोत. एवढा विचार जीवनामध्ये करा. मला आटोपरात प्रयत्न करतात राजकीय प्रशासन आपल्याला आपल्या मार्गावर आणण्याकरता. मला प्रशासनाला कटिबद्ध पडतं. 18 वर्ष सांभाळलेलं तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलगी एका क्षणात असणाऱ्या विषयाधीन प्रेमाच्या नादी लागून आई वडिलांच्या बाबतीत जेव्हा उलट उत्तर देते ना, त्यावेळेस बिचारे हातबल असतात, नाहीतर तिला सुद्धा धडा शिकू शकतात. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणून थोडस जतन करत चला, थोडा वेळ देत चला. त्यावेळेस देवानं दिली. घरी गेल्यावर अर्जुनाला भानावाला आला, सुभद्रे अंगठी दे. ज्याच्या बोटात होते तोच मध्ये होता. सुभद्रे घेतली का? अर्जुना दिली का? देव म्हणला अर्जुनाला जे कळायचं ते कळलं. म्हणला तू माझी बायको झाला. एवढ्या खालच्या दर्जाचं काम केलं. देव म्हणला रात्रंदिवस भजनामध्ये काय मागत नाही गड्या, फक्त सहज इच्छा केली की सुभद्रा पाहिजे होती, म्हणून चिंतीला रोकडे मनोरथ असं सर्वस्व देतात. आणि शेवटच्या चरणाचा भाव आहे, जीव द्यायची वेळ आली तरी देवाकडे काही मागत नाही. कोणी? जटायू धारातीर्थी पडला होता. प्रभू रामचंद्रांनी मांडीवर मान घेतली आणि जटाला विचारलं काय मागायचं माग. जटायू म्हणला तुझ्याकडे मागायची गरज नाही, मी मरतो का उत्तर सांग. देवानं सांगितलं पाप. जटायूने पुरावा दिला, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. आता बोल किती शिल्लक राहिलं. मागायची काय गरज नाही, मागायची गरज नाही. जी आरती तू मांडी दिली त्या आरती मी तुझा मानसपुत्र झालो, सगळं मला आपोआप भेटलं. पण म्हणे मग मला सांग मला कर्म काय असेल. त्यामुळे देवानं सांगितलं मी तुला जर प्रसन्न झालो ना तर पण प्रसन्न होईल, पण प्रत्येक जन्म पुढचा गिधाडाचा जटायूचा घ्यावा लागेल आणि हे मांस वगैरे खावा लागेल. जटायूने उत्तर दिलं ऐक, प्रत्येक जन्म गिधाडाचा भेटला तरी चालेल, मांस खायला भेटलं तरी चालेल, फक्त मांडी तुझी भेटली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. ठेवूनिया काही न मागती ज्ञानेश्वर. गायकवादकांची थोडी माफी मागतो. सांगताना थोडा वेळ गाण्यातून कमी पडतो. निर्धारित शार्प टू शार्प असतं का मग शार्प टू शार्प जायला वेळ येते. गुणीजन या ठिकाणी उपस्थित राहिले, शेवटापर्यंत मंडप भरलाय. खरं हे आयोजन सप्त्याचं आपण केलेलं आहे. खरं सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा मला. परमार्थ धकाधकीच्या काळात सुद्धा स्वकर्तृत्वाने जिवंत ठेवला असेल तर त्या मुंबईकरांचं खरंच आभार आहे. कारण मुंबईच्या प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये भजन म्हणून ऍक्सिडेंट नाही. का म्हणे येते भजन प्रमाण काही थोरपण जाळावे. त्याचं कारणच ते मुख्य आहे की मुंबईच्या लोकांचं ऍक्सिडेंट कमी ना. मला जीवनभर केली धकाधक, एका क्षणात तुम्हाला माझा डबा भेटला पाहिजे आणि मला भजन भेटलं पाहिजे. मी कोण आहे हा विसर पडतो, त्याच्यात तल्लीन होऊन जातात ना. काय थोरपण जाळावे ते. म्हणून वाक्य शेवटचं मला वेळ कमी पडेल. ही माणसं आहे ना भक्तीच्या प्रभावातली. एक वाक्य घेतो फक्त. महाराष्ट्रातली संस्कृती एवढी पवित्र आहे महाराज. वाक्य नीट ऐका. दिवसातून जर कधी पूजा केली ना, नाही तुम्हाला गंध लावायला भेटला ना, तर खाली वाक्य आणि जमिनीची माती जरी कपाळा लावली नाही, इतकं भारतखंड पवित्र आहे. भरतखंड प्राप्ती अपरम भाग्याची संपत्ती. भारतातली माणसं एक वेळेस सुविधांच्या अभावाशिवाय राहतील, बसायला जागा नाही, पण भक्तीच्या प्रभावाशिवाय राहू शकत नाही. ही भक्ती आपल्यामध्ये ओतप्रोत झालेली. म्हणून झालेली सेवा समर्पित करतो आदरणीय गुरुजींच्या भाऊंच्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून येण्या सेवकाला. राजकीय क्षेत्रातली बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. धर्माश्रयाला राजश्रय तितकाच महत्वाचा, तेव्हा तो धर्माश्रय टिकतो. तुकोबारायांचा आश्रय राजे छत्रपतींचा होता, म्हणून स्वराज्याचं सुराज्य उभं करता आलं हे तितकंच गरजेचं आहे. म्हणून आपला इतका खालीचा वाटा त्या पद्धतीने आहे.
जाता जाता विनंती करतो, जमेल त्या ठिकाणी परोपकार करा, जमेल त्या ठिकाणी संगती चांगल्याची करा, जमेल तितकं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. देव देश धर्मा करता हा ध्येय समर्पित करायची वेळ आली तरी करा. आणि मरेपर्यंत किमान एक पवित्र तुळशीची माळ करून वारकरी या तत्वावर मारण्याचा प्रयत्न करा. अंतकाळीचा सोयरा जगाचा मालक होतो. जीव भाव देवा पायी आणि ठेवून या काही न मागती. ज्ञात अज्ञात महाराज मंडळी बरेच या ठिकाणी उपस्थित आहे. मला नाव माहित नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे किंवा बोलिले लेकुरे भेडे वाकडे उत्तरे करा क्षमा. मी महाराष्ट्रातली जी यादी मी त्या यादीतल्या लायक असेल की नाही मला माहित नाही, पण जे मांडलं ना या प्रत्येकाच्या सानिध्यात मी 5-5 वर्ष सेवा करून आलेले, त्या सेवेचं फळ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करा. जास्त बोललो असेल कमी करा, कमी बोललो असेल रिकाम्या जागा तुम्ही बघा. विठ्ठल जय जय.